जॉग्रफी इन प्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये QGIS हे जे ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहेत, या सॉफ्टवेअरमध्ये टोपोशीट किंवा कुठली इमेज जी शेप फाईल असेल किंवा रास्टर फाईल असेल याला जिओ रेफरन्सिंग कसं करतात याविषयीची माहिती घेणार आहोत. तर चला आपण या ठिकाणी सॉफ्टवेअर ओपन करूया. सॉफ्टवेअर या ठिकाणी ओपन झालेलं आहे. सॉफ्टवेअरचा इंटरफेस आपल्याला सुरुवातीला अशा स्वरूपाचा दिसेल. तर यामध्ये सॉफ्टवेअरची जर आपण काही माहिती घेत असेल तर यामध्ये काही टूल्स आहेत ज्याचं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तरी यामध्ये आपल्याला जे मेन टूल बार्स आहे जे आपल्या डाव्या बाजूला दिसतंय, हे टूल बार्स महत्त्वाचं आहे. हे जर दिसत नसेल तर आपण सिम्पली व्ह्यूमध्ये जाऊन टूलबार ऑप्शन चूज करून या ठिकाणी मॅनेज लेअर टूलबार जे आता इनविजिबल झालेलं आहे ते विजिबल करायचं असेल तर पुन्हा मॅनेज टूलबार इथं क्लिक केल्यानंतर या पद्धतीने हा टूलबार्स आपल्याला दिसेल, जो तुम्ही तुमच्या सोयीनुसार हवा त्या ठिकाणी तुम्हाला तो ॲडजस्ट तुम्ही करू शकतात किंवा त्याला सिम्पली ड्रॅग केल्यानंतर तो हवा त्या ठिकाणी तो मॅनेज देखील होतो. तर मी या ठिकाणी तो ठेवलेला आहे. त्याचबरोबर दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला काम करण्यासाठी दिसणं गरजेचं आहे. एक म्हणजे लेयर आणि दुसरं म्हणजे ब्राउज. पण बऱ्याच वेळेस सॉफ्टवेअरला काही सेटिंग झाल्यानंतर ते दिसत नाही आणि काम करताना अडचण होत असते. तर त्यासाठी सिम्पल आहे, तुम्हाला व्ह्यू या ऑप्शनवर जायचं आहे. व्ह्यू ऑप्शनला गेल्यानंतर पॅनलवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा लेयर याला टिक असणं गरजेचं आहे. ही टिक जर तुम्ही काढली तर हा ऑप्शन निघून जातो, पण तो आपल्याला गरजेचा आहे. म्हणून आपण पॅनलला गेल्यानंतर पॅनल आणि इथं लेयरला आपण क्लिक करत आहोत. ओके. तर या पद्धतीनं परत लेअर ऑप्शन सुरू झालेला आहे. तर तुम्हाला जो जो ऑप्शन गरजेचा वाटत असेल तो या ठिकाणी तुम्ही पॅनलमध्ये जाऊन या ठिकाणी टिक मार्क करू शकतात आणि तो आपल्याला या ठिकाणी सिंपल दिसेल. आता आपल्याला जिओ रेफरन्सिंग करायचं असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला जे काही ऑप्शन हवे आहेत ते या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर आपल्याला सुरुवातीला जायचं आहे की आपल्याला जिओ रेफरन्सिंग करत असताना शेवटाला आपलं जिओ रेफरन्सिंग बरोबर आहे किंवा नाही हे मॅच करण्यासाठी आपल्याला जिओ रेफरन्सिंगच्या बेसला गुगल मॅप असणं गरजेचं आहे. कारण ते असले तरच आपल्याला आपलं जिओ रेफरन्सिंग बरोबर झालं आहे की नाही हे समजतं. आणि मग त्यासाठी आपण सुरुवातीला अगोदर गुगलचा जो बेस मॅप आहे तो आपण या ठिकाणी ॲड करूया. त्यासाठी आपल्याला जायचं आहे प्लगिन्स. प्लगिन्स हा या सॉफ्टवेअरमधला असा ऑप्शन आहे की ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आवश्यक आहेत त्या जर या ठिकाणी दिसत नसत्या तर या ठिकाणी त्या तुम्ही ॲड करू शकतात. आता मला माझ्या या ठिकाणी बेस मॅप मॅनेजमेंट हा ऑप्शन ऑलरेडी उपलब्ध आहे कारण तुम्ही केलेला आहे. पण ज्यावेळेस तुम्ही नव्याने सॉफ्टवेअर डाउनलोड करतात त्यावेळेस हा ऑप्शन उपलब्ध नसतो. त्यासाठी आपल्याला जायचं आहे मॅनेज इन्स्टॉल प्लगिनमध्ये. या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला अशा स्वरूपाचा इंटरफेस या ठिकाणी ओपन होईल आणि मग या ठिकाणी जे जे ऑप्शन पाहिजे त्याची खूप मोठी लिस्ट आहेत. तर आपल्याला या ठिकाणी बेस मॅप हे ऑप्शन आवश्यक असल्यामुळे आपण तो या ठिकाणी सर्च बारमध्ये बेस मॅप बघा या ठिकाणी बेस मॅप ऑप्शन आलेला आहे. आता हे प्लगिन्स मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं असल्यामुळे मला या ठिकाणी चेकआउट असं ऑप्शन येत आहेत. पण तुमच्याकडे अशा स्वरूपाचा ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला तो क्लिक करायचा आहे आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इन्स्टॉल असा ऑप्शन येईल. तर तो तुम्ही सिम्पली इन्स्टॉल करायचा आहे आणि ते झाल्यानंतर या ठिकाणून हा विंडोज क्लोज करायचा आहे. बघा ते केल्यानंतर या ठिकाणी बेस मॅप मॅनेजमेंट असं नव्याने ऑप्शन तुम्हाला दिसेल आणि त्यानंतर तुम्हाला जायचं लोड बेस मॅपवरती. आता या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन आहेत. तर या ठिकाणी आपल्याला गुगलचा बेस मॅप घ्यायचा आहे ज्यामध्ये परत तुम्हाला गुगल मॅप, गुगल सॅटेलाईट हायब्रिड, गुगल टेरेन हायब्रिड आणि गुगल रोड्स असे ऑप्शन्स आहेत. आता तुम्हाला
काम काय करायचं यावरती तुम्हाला कोणत्या प्रकारचा मॅप्स घ्यायचा हे तुम्हाला ठरवायचं आहे. तर आपल्याला या ठिकाणी फक्त जिओ रेफरन्सिंग आपलं बरोबर झालं आहे की नाही बघण्यासाठी गरज असल्यामुळे आपण या ठिकाणी गुगल सॅटेलाईट हायब्रिड या ऑप्शनला चूज करतो. ते केल्यानंतर या ठिकाणी लोड असे म्हणायचे आहे. लोड असे झाल्यानंतर बघा बेस मॅपला गुगल सॅटेलाईट मॅप ओपन झालेला आहे आणि या ठिकाणी लेअर ऑप्शनमध्ये तो दिसत पण आहे. तर ही स्टेप झाल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी टोपोशीट घ्यायचं आहे. तर आपल्याला या ठिकाणी टूल बार्सवर जायचं आहे. आता तुम्हाला माहीत असायला हवं की व्हेक्टर आणि रास्टर यामधला फरक. व्हेक्टर म्हणजे रस्ता असेल, एखाद्या देशाची, राज्याची, जिल्ह्याची आउटलाईन असेल, म्हणजे अशी माहिती जी लिनियर फॉर्मॅट किंवा लाईन फॉर्मॅटमध्ये आहे त्याला आपण व्हेक्टर म्हणतो. आणि रास्टर म्हणजे सिंपली पिक्सल फॉर्मॅट किंवा पिक्चर फॉर्मॅटमध्ये. तर आपला टोपोशीट हा पिक्चर फॉर्मॅटमध्ये असल्यामुळे, पिक्सल फॉर्मॅट असल्यामुळे ती रास्टर फाईल आहे. तर आपण या ठिकाणी मग रास्टर या ठिकाणी आपण क्लिक करणार आहोत. सिंपली रास्टरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते कम्प्युटरचा पाथ विचारेल की ती फाईल कम्प्युटरमध्ये कुठे आहे. तर हा इंटरफेस ओपन होईल. त्यामध्ये या ठिकाणी उजव्या बाजूला हे जे 3 डॉट आहेत या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला कम्प्युटरमध्ये कम्प्युटरचं ब्राउझर ओपन होईल, ज्यामध्ये तुम्ही ते टोपोशीट कुठं सेव्ह करून ठेवलेलं आहे त्या याच्यावरती जायचं आहे. तर या ठिकाणी मी बघा की टोपोशीट एक स्वतंत्र फोल्डर केलेला आहे, ज्यामध्ये मला जो टोपोशीट हवा तो टोपोशीट मी घेऊ शकतो. तर या ठिकाणी मी हा एक टोपोशीट सिलेक्ट करत आहे 47F7 नावाचा. तो घेतल्यानंतर सिम्पली मला त्याला ॲड म्हणायचं आहे. ॲड म्हणल्यानंतर या ठिकाणी ज्यावेळेस हे कलर ब्रँड येतील रेड, ग्रीन आणि ब्ल्यू, तर समजायचं आहे की आपला मॅप ॲड झालेला आहे. मग त्यावेळेस आपण हा जो विंडो आहे हा विंडो क्लोज करायचा आहे. आता बघा या ठिकाणी एक गुगल सॅटेलाईट मॅप दिसत आहेत लेअरमध्ये आणि या ठिकाणी आपण जो टोपोशीट रास्टर फॉर्मॅटमध्ये ॲड केलेला आहे तो दिसत आहे. पण तरी आपल्याला टोपोशीट दिसत नाही. तर तो दिसण्यासाठी आपल्याला सिम्पली त्याच्यावरती क्लिक करून राईट क्लिक करायचं आणि एक नंबरला झूम टू लेयर असा ऑप्शन दिसतो, तिथं क्लिक करायचा आहे. तो केल्यानंतर बघा आपल्याला हा टोपोशीट ओपन झालेला आहे. आता बघा हा टोपोशीटच्या बॅक साईडला गुगल सॅटेलाईट इमेज आहेत आणि हा टोपोशीट ज्या ठिकाणचा आहे त्या ठिकाणवरती तो ओव्हरलॅपिंग व्हायला पाहिजे होता, परंतु तो झाला नाही आणि म्हणून आपल्याला तो दिसत नाही आहे. तर याचं कारण असं आहे की या टोपोशीटवरती जरी लिहिलं असेल, ही एक इमेज फॉर्मॅट आहे, याचे कॉर्डिनेट लॅटलॉंग या ठिकाणी लिहिलेले जरी असले तरीही सॉफ्टवेअरला हे माहीत नाही का याचे कॉर्डिनेट सिस्टीम काय आहे. आता हीच कॉर्डिनेट सिस्टम सॉफ्टवेअरला माहीत व्हावी की या टोपोशीटची कॉर्डिनेट सिस्टीम काय, यासाठी आपल्याला जिओ रेफरन्सिंग करायचं असतं आणि मग आपण त्याकडे जाऊया. आता जिओ रेफरन्सिंग करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जायचं आहे लेयरवरती. तर बऱ्याच वेळेस या ठिकाणी काय होतं, जो नवीन सॉफ्टवेअर हँडल करणार आहे त्याच्याकडून या ठिकाणी 2 ते 3 वेळेस बऱ्याच वेळेस इमेज ॲड होतात. तर घाबरायचं काम नाही. जर या ठिकाणी एकापेक्षा जास्त वेळेस लेअरमध्ये जर ॲड झाला असेल तर तुम्ही सिम्पली त्याचा राईट क्लिक करून तो लेअर रिमूव्ह देखील करू शकता. पण आता आपल्या या ठिकाणी एकच आहेत, तर आपल्याला आता याचं जिओ रेफरन्सिंग करायचं आहे. तर यासाठी आपल्याला जायचं आहे लेअरमध्ये जिओ रेफरन्स नावाचा टूल्स आहे, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सिम्पली आहेत. हा टूल्सवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक अशा स्वरूपाचं एक स्वतंत्र इंटरफेस ओपन होईल, ज्यामध्ये पुन्हा आपल्याला रास्टर, व्हेक्टर हे सगळे टूल बार्स दिसतील. तर ज्यामध्ये आपल्याला बघायचं आहे, हे आहेत रास्टर फाईल ॲड करण्याचा टूल, हे आहेत व्हेक्टर फाईल ॲड करण्याचा टूल, हे आहेत ज्यावेळेस आपलं सगळी प्रोसेस कंप्लीट आहे तो मॅप जिओ रेफरन्सिंग करण्यासाठीचा टूल. त्यानंतर आपल्याला हे 3 टूल महत्त्वाचे आहेत. जर जिओ रेफरन्स करायचा असेल पण तर त्यावेळेस आपल्याला ॲड पॉईंटवर जायचं आहे. जर एखादा पॉईंट चुकला असेल आणि तो डिलीट करायचा असेल तर डिलीट पॉईंटवर जायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला जर एखादा पॉईंट मूव्ह करायचा असेल तर त्यासाठी हा टूलबार आहे. त्यानंतर हा जो हाताचं चिन्ह आहे हा आपल्याला या ठिकाणी फार उपयोगी पडतो, कारण मॅप ज्यावेळेस आपल्याला खालीवर झूम आउट झूम इन करायचं त्यावेळेस आपल्याला याची गरज पडते. तर आपण जाऊया. हा जो आपण मॅप घेतलेला आहे तर आपल्याला तर जिओ रेफरन्स करायचा आहे. तर आपण जाऊया पुन्हा रास्टर फाईल आहे ती
बघा ॲटो ज्या ठिकाणी माझा टोपोशीट आहे या ठिकाणी तो आलेला आहे 47F7. तर बघा आता आपल्याला हे दोन लेअर या ठिकाणी ॲड झालेले आहेत आणि आपल्याला आता या मॅपचं जिओ रेफरन्सिंग करायचं. तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जो ऑप्शन आहेत उपलब्ध त्यावरती आपल्याला जायचं आहे. यामध्ये लेयर, त्यानंतर जिओ रेफरन्स केल्यानंतर पुन्हा अशा पद्धतीचा एक इंटरफेस या ठिकाणी तुम्हाला ओपन होईल. यामध्ये पुन्हा तुम्हाला रास्टरवरती जाऊन तीच जी फाईल आहेत 47F7ची ती सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर ती या ठिकाणी ओपन होईल. बघा आता ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे बघा की या ठिकाणी जिओ रेफरन्स करत असताना एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना काळजीपूर्वक बघायची ती म्हणजे आपल्याला या टोपोशीटचे 4 पॉईंट हे जिओ रेफरन्स करायचे आहेत. आणि मग हे करत असताना ते तुम्हाला एकतर क्लॉकवाईज म्हणजे ह्या पॉईंट नंतर हा पॉईंट, त्यानंतर हा पॉईंट, नंतर हा पॉईंट असे करायचे, किंवा अँटी क्लॉकवाईज म्हणजे या पॉईंट नंतर हा पॉईंट किंवा हा पॉईंट घ्यायचा आहे. तुम्ही या पॉईंट नंतर हा पॉईंट, त्यानंतर हा पॉईंट, नंतर हा पॉईंट असं घेऊ शकत नाही. तर हे मात्र तुम्हाला काळजीपूर्वक बघायचं आहे. आणि यामध्ये या जो हाताचा आयकॉन आहे त्याचा वापर चांगल्या पद्धतीने करावा लागतो, कारण तुम्हाला बऱ्याच वेळेस मॅप हा या इकडे तिकडे सरकावा लागतो आणि त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी या आयकॉनचा वापर करायचा आहे. तर आता बघा आपल्याला हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आपल्याला जिओ रेफरन्स करायचा आहे. पण जर तुम्ही बघा तो तर तुम्हाला ह्या पॉईंट जिओ रेफरन्स करण्यासाठी इथं ॲड पॉईंट ह्या ऑप्शनवरती आपल्याला जायचं आहे. ॲड पॉईंट केल्यानंतर मी झूम केल्यानंतर बरोबर या ठिकाणी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक असा इंटरफेस ओपन होईल, ज्यामध्ये तुम्हाला एंटर द एक्स अँड वाय कोऑर्डिनेट इन डिग्री डेसिमल फॉर्मॅट. तर बघा आता आणि त्यानंतर ईस्ट आणि नॉर्थ अशा व्हॅल्यू आपल्याला टाकायचं आहे. तर तुम्हाला माहिती आहे की आता हा भारतातला नकाशा आहे. काम करत असताना आपण कुठल्या टोपोशीटवर काम करतोय आणि तो टोपोशीट जगातल्या कुठल्या भागाचा आहे आणि तो भाग ॲज पर द लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड पृथ्वीच्या कुठल्या गोलार्धात सिच्युएटेड आहेत हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा भारताचा भारताच्या भागाचा टोपोशीट आहेत आणि भारत अक्षरवृत्तीय रेखावृत्तीय दृष्टिकोनातून उत्तर पूर्व गोलार्धात वसलेला आहे. आणि त्यामुळे ज्यावेळेस ईस्ट एक्स ॲक्सिस म्हणजे ईस्ट याचा अर्थ लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड व्हॅल्यू आणि नॉर्थ इट इज द लॅटिट्यूड व्हॅल्यू. तर बघा मी ही कट करतो आहोत. आपण परत थोडं झूम आउट करूया आणि सगळ्यात महत्त्वाचं डिग्री डेसिमल फॉर्मॅट. आता हे जी व्हॅल्यू आहेत तर बघा 7350 म्हणजे लॉन्जिट्यूड आणि 1830 म्हणजे लॅटिट्यूड व्हॅल्यू आहेत ह्या पॉईंटची. तर आपल्याला ही डिग्री डेसिमलमध्ये कन्वर्ट करायची आहेत. आता डिग्री डेसिमल म्हणजे काय, तर इथं 73 डिग्री 15 मिनिट, पण हे आपल्याला पर्सेंटेजमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर 15/60, कारण एका तासाचे 60 मिनिट होतात गुणिले 100 जर केलं तर ह्या 15चं उत्तर मिळेल तुम्हाला 25 आणि ह्या 18चं उत्तर तुम्हाला मिळेल 30/60 गुणिले 100 ते मिळेल तुम्हाला 50. तर डिग्री डेसिमलमध्ये याचं कन्वर्जन काय होईल की 73, 25, 18, 50. आणि ज्यावेळेस जर 45 व्हॅल्यू असेल तर त्याचं कन्वर्जन 75 होईल. 0 असेल तर व्हॅल्यू ॲज इट इज 0च राहील. ओके, हे तुमच्या लक्षात आले. तर आता आपण ह्या ठिकाणी पहिला पॉईंट आहे तो जिओ रेफरन्स आपण करणार आहोत. या ठिकाणी हा जो पहिला पॉईंट आहे तो आता जिओ रेफरन्स करत आहोत. बघा या ठिकाणी या आयकॉनचा आपल्याला ड्रॅग करण्यासाठी उपयोग होईल आणि त्यानंतर माऊसचा जो कर्सर आहे त्याने तुम्ही झूम इन आणि झूम आउट करू शकता. तर मी आता जितक्या झूम लेवलला जातील तितक्या झूम लेवलला आपल्याला जायचं आहे. तर बघूया. तर या ठिकाणची जी व्हॅल्यू आहे ती आता आपल्याला या ठिकाणी त्यासाठी आता आपण ॲड पॉईंटवर आपण जाऊया आणि बरोबर कर्सर या ठिकाणी सेंटरला आपण घेत आहोत. तर बघा या ठिकाणची व्हॅल्यू आहेत 73.25
आणि नॉर्थिंग व्हॅल्यू आहेत 18.50. आता या ठिकाणी जॉग्राफिकल सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे की हा जो मॅप आपण बनवत याला कोऑर्डिनेट सिस्टीम आपल्याला द्यायची आहेत. तर या ठिकाणी आता मी ऑलरेडी आधीच काम केल्यामुळे या ठिकाणी बाय डिफॉल्ट WGS84 हे आलेलं आहेत. पण तुम्हाला ते येणार नाही, कदाचित नसेल आलं असेल तर ठीक, नसेल तर तुम्हाला या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला खूप वेगवेगळे ऑप्शन या ठिकाणी दिसणार आहेत. तर या ठिकाणी सिंपल 4326 जर आपण तुम्ही सिलेक्ट केलं तर तो या ठिकाणी WGS84 जो जॉग्राफिक 2D सिस्टीम आहे तो होईल, तो सिलेक्ट करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी चेकआउट असेल तर टिक, नसेल तर तो टिक करायचा आहे आणि ओके करायचं आहे. तर बघा आपला पहिला पॉईंट या ठिकाणी ओपन झालेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला त्याचे कोऑर्डिनेट्स दिसत आहेत. बऱ्याच वेळेस हे ब्राउझर दिसत नाही, तर त्यावेळेला तुम्ही व्ह्यू त्यानंतर पॅनलमध्ये जाऊन या ठिकाणी CGP टेबल बघा, मी जर काढून टाकला तर तो दिसत नाही. तर आपल्याला तो दिसायचं असेल तर पॅनलमध्ये जाऊन इथं फक्त टिक असणं गरजेचं आहे, म्हणजे ते आपल्याला दिसेल खाली. त्यानंतर आता आपण दुसऱ्या पॉईंटकडे जाऊया. सिंपली आपण आता क्लॉकवाईज जात आहोत, मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं. तर पुढचा जो पॉईंट आहे तो आहे 7330, म्हणजे याचे कन्वर्जन होईल 7350 आणि 1830 म्हणजे 1850. ओके. तर आता मी झूम लेवलला जात आहे. तर त्यानंतर पुन्हा ॲड पॉईंट आणि त्यानंतर बरोबर इथं सिलेक्ट केल्यानंतर 73.50 आणि 18.50. आता पहिल्या पॉईंटला कॉर्डिनेटर सिस्टीम सिलेक्ट केल्यानंतर ती ॲज इट इज बाय डिफॉल्ट राहते, ती परत सिलेक्ट करण्याची गरज नाही. ओके, बघा झालेलं आहे. त्यानंतर आता आपण तिसऱ्या पॉईंटकडे जाऊया. तर त्यासाठी पुन्हा मी या हाताचा आयकॉननी हा सिम्पली ड्रॅग आउट करत आहोत आणि त्यानंतर माझा जो तिसरा पॉईंट आहे जे क्लॉकवाईज तिकडे मी येत आहे. त्यानंतर बघा की पुन्हा आता या ठिकाणची व्हॅल्यू 1815 आणि 7330, तर ती ही होईल 1825 7350. लक्षात ठेवा 1825 7350. मी परत जात आहोत ॲड पॉईंटला. 7350 1825. पुन्हा मी सेव्ह करतात, सॉरी थोडासा पॉईंट चुकलेला आहे, मी पुन्हा या ठिकाणी तो पॉईंट डिलीट करत आहोत. ओके, बरोबर. त्यानंतर आता आपण जाऊया चौथ्या पॉईंटकडे. तर चौथ्या पॉईंटची व्हॅल्यू आहेत 1815 म्हणजे 1825 आणि 7325. तर मी पुन्हा तो झूम करत आहोत ॲड पॉईंट. तर 73.25 आणि 18.25 सेव्ह मी करत आहे. त्यानंतर बघा की या ठिकाणी ही जी तुमची व्हॅल्यू आहेत, ही व्हॅल्यू जी रेसिड्युअल व्हॅल्यू आहेत, ही व्हॅल्यू तुमची 100च्या आत असायला हवी. तर या ठिकाणी आपली ती 100च्या आत आहे, त्यामुळे आपण आता पुढे जाऊया. आता चारही पॉईंट आपले जिओ रेफरन्स करून झालेले आहेत. आता आपल्याला जायचं आहे, हा पॉईंट सेव्ह करायचा आहे. तर त्याची पुढची प्रोसिजर अशी आहे. तर आपल्याला आता आता ही जी मॅप आपण जिओ रेफरन्स केला आहे, हा सेव्ह करायचा आहे जिओ रेफरन्स. तर त्याची प्रोसिजर आता आपण चारही पॉईंटला आपण कोऑर्डिनेट दिलेले आहेत. आता आपल्याला ते सेव्ह करण्यासाठी पुढची प्रोसेस या ठिकाणी जो सेटिंग आयकॉन आहे, या ठिकाणी आल्यानंतर इथं ट्रान्सफॉर्मेशन टाईप्स असा इंटरफेअर्स ओपन होईल. त्यामुळे ट्रान्सफॉर्मेशन टाईप लिनियर ठेवायचं आहे.
सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट CRS जो आपण पॉईंटला घेतलेला आहे तोच या ठिकाणी ठेवायचा असेल. आपला WGS 84 आहे तोच ठेवायचा आहे. नसेल तर तो बघून घ्यायचा आहे. तो बदलता कामा नये. तो सेम असायला हवा. त्यानंतर आता ही जी फाईल आपली आहे ती फाईल आउटपुट फाईल आपल्याला कोणत्या डेस्टिनेशनला सेव्ह करायची आहे आणि काय नावाने. तर या ठिकाणी या चिन्हावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. चिन्हावरती क्लिक केल्यानंतर मला फोल्डर ओपन होईल. आता मी या ठिकाणी ती फाईल माझ्या टोपोसिट नावाच्या फोल्डरमध्येच घेत आहेत. 47F नावाची ती फाईल आहे आणि इथं मी मॉडिफाय ऐवजी जिओ रेफ डॅश बघा नाव करत असताना कधी त्याच्यामध्ये गॅप नको म्हणून अंडरस्कोर टाकायचं डॅश टिफ फाईल आहेत म्हणून मी टिफ फॉर्मॅट लिहित आहेत आणि सेव्ह करत आहोत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सेव्ह द CGPA पॉईंट यावरती क्लिक करायचं आहे आणि ओके म्हणायचं आहे. हे सगळं झाल्यानंतर या ठिकाणी स्टार्ट जिओ रेफरन्सिंग नावाचं जे प्ले बटन आहे तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा त्यानंतर प्रोसेस कंप्लीट झाली आणि आता तुमचा मॅप जिओ रेफरन्स झाला. इथं मॅसेज पण आलाय. त्यानंतर हा विंडो तुम्हाला मिनिमाइज करायचा आहे. बघा या ठिकाणी तुमची नवी जिओ रेफरन्स केलेली फाईल दिसत आहे. मग यासाठी मी जुनी जी फाईल आहेत विदाऊट जिओ रेफरन्स तिच्यावर क्लिक करून ती रिमूव्ह करत आहेत. आता माझ्याकडे दोनच फाईल आहेत. एक गुगल सॅटेलाइट हायब्रिड इमेज आणि एक जिओ रेफरन्सिंग. तर बघा आता मला तो दिसत नाही तर मी यासाठी सिम्पली काय क्लिक करून राईट क्लिक आणि झूम टू लेअर. बघा झूम टू लेअर केल्यानंतर आता बघा सुरुवातीला ज्यावेळेस आपण ती विदाऊट जिओ रेफरन्सिंग फाईल घेतली होती ती दिसत नव्हती किंवा ती ॲक्च्युअली तिच्या लोकेशनवर येत नव्हती. पण आता बघा मी ज्यावेळेस याला जिओ रेफरन्स दिले तर त्यावेळेस तिच्या पाठीमागे बरोबर ती ज्या ठिकाणची आहे त्या ठिकाणी ती जिओ रेफरन्स झालेली आहे. आता हे आपलं बरोबर झालं आहे की नाही हे चेक करण्यासाठी बघा या टोपोसोट या ठिकाणी काय दिसतोय लेग दिसतो आहे. तर सिम्पल या ठिकाणी बघा की मी इकडं अनटिक करत आहे. बघा कंप्लेट त्याच ठिकाणी हा लेख आलेला आहे. बाकीच्या पण गोष्टी तुम्ही बऱ्याच अंशी चेक करू शकतात की टोपोशूट या ठिकाणी एक वॉटर बॉडीज आहे तर तानाजी सागर म्हणून. तर बघा इकडं अनचेक केल्यानंतर बरोबर त्याच ठिकाणी ती फाईल आलेली आहे. तर याचा अर्थ आपलं जे जिओ रेफरन्सिंग आहे ते जिओ रेफरन्सिंग एकदम प्रॉपर झालेलं आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जिओ रेफरन्सिंग केलं जातं. धन्यवाद.